सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही सुखाचा विचार नाही दुःख बांधवडी आया संसार दुःख बांधवडी आया संसार दुःख बांधवडी आया संसार दुःख बांधवडी आया संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे. एक संत महात्मे म्हणतात हा जो काही तुमचा माझा संसार आहे हा अतिशय दुःखरूप आहे आणि दुःखरूपी संसारामध्ये तुमचा माझा प्रत्येकाचा जन्म झालेला आहे. म्हणून या संसारामध्ये तुम्हाला आम्हाला कुठल्याही प्रकारचं सुख बघायला मिळणार नाही. सुख फक्त वरून दिसायला आहे पण आतून मात्र या संसारामध्ये पूर्णपणे काय आहे दुःख आहे. आणि दुःख माणसाच्या जीवनामध्ये कशामध्ये आहे लोक हेच करत नाही आपुला तो एक देव करून घ्यावा. एक भगवंत आपला असं न केल्यामुळे तेने बी न जीवा सुख नो हे. भगवंताला जर आपलंसं केलं तर तुमच्या जीवनामध्ये सुख येणार आहे आणि भगवंताला जर बाजूला केलं तर आपल्या जीवनामध्ये कधीच सुख येणार नाही. ही गोष्ट माणसाने लक्षात ठेवा. ज्या धनावर संपत्तीवर आपण प्रेम करतोय धनाला संपत्तीला लोक रात्रंदिवस माझं म्हणतात पण एक गोष्ट लक्षात घ्या धन संपत्ती सुद्धा आपली नाही. आज संसारामध्ये माणसं इतके व्यस्त झालेत ना तुम्हाला खरं सांगेल जीवनाच्या वाटेवर जीवन जगत असताना संत महात्मे म्हणतात नका डोळे धुरे भरोणी राहू. डोळ्यामध्ये संसाराचा धूर भरण्यापेक्षा माणसानं भगवंताला आपल्या डोळ्यामध्ये साठवलं पाहिजे. आज लोकांची परिस्थिती अशी झाली का तुझं आहे तुझं पाशीन परी तू जागा चुकल असेल. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे आणि जवळ असून सुद्धा माणसाला दिसत नाही कारण माणसं संसारामध्ये इतके व्यस्त झालेले आहेत. काही काही लोक आपला चष्मा आपल्या डोक्यावर लावतात घरभर फिरतात म्हणतात आमचा चष्मा कुठे नंतर त्यांना कळतं की आपला चष्मा आपल्या डोक्यावर आहे. का तर इतकी घाई लोक संसार करण्याची करतात. हे करायचे ते करायचे रात्रंदिवस माणसं संसाराच्या पाठीमागे पळताय पण संसाराच्या पाठीमागे पळायचं नाही. तुका बरे म्हणतात तुम्हाला पळायचे तुका म्हणे वेगी जाय सुटून या आणि धरोनी हृदया माझी हरी. संसारातून अतिशय वेगानं सुटून काय करा धरोनी हृदया माझी हरी. त्या भगवान परमात्म्याला आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपण स्थान दिलं पाहिजे. आणि या समाजामध्ये गंमत अशी झाली काही काही लोक जेवढं शिकवलं तेवढंच बोलायचा प्रयत्न करतात बरं का. एका गावात एका मुलीचं लग्न करायचं होतं. तिच्या आईने सांगितलं बघ ताई लग्न करून नवऱ्याच्या घरी चाललीस तुला त्या घरामध्ये सुखानं जर राहायचं असेल तर सासूचा स्वभाव आहे नवीन सुनेला शिकवणं आणि ती तिचा सासूपणा दाखवणारच. म्हणून तू तिथे गेल्यानंतर सासूबाईने काही सांगितलं तिला उलट उत्तर द्यायचं नाही. उलट तू सासूला असं सांगायचं आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी बरोबर आहे. एवढं म्हटलं की तुझी सासू आनंदी होणार खुश होणार. शिकवलं मुलीला तेवढंच वाक्य. लग्न करून मुलगी नवऱ्याच्या घरी गेली. दुसऱ्या दिवशी सुनबाईनं सकाळी सकाळी भाजी करायला घेतली. सासूबाई म्हणते सुनबाई अगं ती भाजी तशी नाही करायची ती अशी करायची. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुनबाई दळण करायला बसली. सासू म्हणते सुनबाई ते दळण तसं नाही करायचं ते असं करायचं. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे अगदी बरोबर आहे. आता एक दिवस गंमत अशी झाली सुनबाई फरची पुसत होती आणि सासूबाई नेमकी तिथून गेली तिचा पाय घसरला आणि सासूचा पायच मोडला. पाय मोडल्यावर सासूबाई पडली खाटेवर. तिला चालता येईना उठता येईना बसता येईना. याच्या घरी जा त्याच्या घरी जा जायची सवय आणि एका जागी बसावं लागलं. ती कंटाळली. ती सुनेला म्हटली सुनबाई अगं या आजाराचा मला इतका कंटाळा आलाय असं वाटतं एखादी औषधाची बाटली प्यावी आणि आत्ताच्या आत्ता मरावं. म्हटली आत्याबाई तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. म्हटली अगदीच बरोबर आहे. म्हटली मेली माझ्या मरणावर टपली काय. म्हणजे काही काही लोक जेवढं शिकवलं तेवढंच बोलायचा प्रयत्न करतात. संत महात्मे म्हणतात आमचं तसं नाही. अनुभवे आले अंगा आणि तो या जगा देतसे. आम्ही जगाचा अनुभव घेतो आणि मग आम्ही जगाला सांगतो. आम्ही आमच्या मनाचं कधीच लोकांना सांगत नाही. संतांनी जरी देवाचं नामचिंतन केलं ना तरी संत महात्मे म्हणतात देवाचं नामचिंतन जरी आम्ही केलं ना ते आम्ही अगोदर घेतलं आम्हाला ते गोड लागलं आणि मग आम्ही नंतर तुम्हाला घ्यायला सांगितलं.
कारण माझा भगवान परमात्मा फक्त थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. संत महात्मे म्हणतात माझा भगवंत फक्त थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेमाचा भगवंत भुकेलेला आहे, म्हणून भगवान परमात्म्याला ओळखायचंय त्याच्याकरता वर्म माहिती पाहिजे. आता वर्म जर चुकलं तर काय होतं, तुम्हाला एक सुंदर उदाहरण सांगते. वर्म नावाची गोष्ट किती महत्वाची. एक दिवस एक मुलगा आपल्या आईला म्हटला, आई जरा मी माझ्या सासूरवाडीला जाऊन येतो ग. आई म्हटली, बाळा तू चाललास, दिवसातून तुला जरा 2-4 वेळा जेवायची सवय आहे. रस्त्यानं चालताना कुठे भूक लागली कुठे काही, तर तू काय कर, खिशात काहीतरी नाश्त्याला घेऊन जा. आता आपला मुलगा कितीही मोठा, त्याचं लग्न जरी झालं ना तरी आईला तो अगदी लहानच वाटतो. तसं आईनं सांगितलं, बाळा नाश्त्याला काहीतरी नाही, काय द्यावं. सकाळी सकाळी घरामध्ये भेळ आणली होती, त्या भेळीतल्या लाह्या, लाह्याच म्हणतात का मुरमुरे म्हणता तुम्ही, हा काही असो, त्या लाह्या किंवा मुरमुरे त्याच्या खिशात दिले आणि सांगितलं, बाळा रस्त्याला जिथे भूक लागेल तिथे एवढ्या लाह्या तू खाऊन घे. त्यानं त्या लाह्या खिशामध्ये घेतला आणि जावई चालला सासूरवाडीला. रस्त्याने चालत चालत गेल्यानंतर तो सासूरवाडीला जाऊन पोहोचला. घरात पाय दारात पाय आणि याला कडकडून भूक लागली. आता याला वाटलं गेल्याबरोबर जेवायला मागायचं तरी कसं, जर मागितलं तर ते सासूरवाडीचे लोक म्हणतील जावई जरा चाहटाळ दिसतोय. बरं खिशामध्ये लाह्या आहे, घरातल्या माणसांसमोर खाऊ तरी कशा, म्हणतील बारीक पोरासारखा लाह्या खातोय, काय करावं, पोटामध्ये तर भूक लागली. सासरे बुवा आले, गप्पा मारण्याकरता बसले, जावई बापू कसे आहात, आमची मुलगी कशी आहे, शेतीवाडी घरची माणसं सगळी कशी, अशी मस्तपैकी चर्चा रंगली. आता चर्चा चालू होती पण याच्या पोटामध्ये आपल्या भाषेत कावळे कोकत होते, खूप त्याला भूक लागली होती. आता यानं जरा डोकं लावलं, तो म्हटला, सासरी बुवा मी फार लांबचा प्रवास करून आलोय, मला जरा कसं तरी होतं, एक 5-10 मिनिटाकरता फक्त मला आराम करायचा आहे, 5-10 मिनिटाकरता तुम्ही जरा बाहेर जा. सासऱ्याला वाटलं जावं लांबून आलाय, आराम करायचा असेल, जावं म्हटला, कारण याला खायच्या होत्या त्या खिशातल्या लाया, भूक लागली होती. सासऱ्याला घराच्या बाहेर काढून दिलं, इतकी भूक लागली, दार लावलं, पण गडबडीत तो दाराला कडीच लावायला विसरला. आणि त्याला वाटलं कुणीतरी यायच्या अगोदर खिशातल्या सगळ्या लाया संपल्या पाहिजे, म्हणून दोन्ही हात खिशामध्ये घातले, 2 मूठ भरून लाया घेतल्या, तोंडामध्ये घातल्या. आता मला सांगा 2 मूठ लाह्या जर तोंडात घातल्या तर त्या चावता येतील का? माझा विश्वास नसेल तर घरी जाऊन प्रयोग करून बघा. 2 मूठ लाया तोंडामध्ये घातल्या आणि तेवढ्यात त्याच्या मोठ्या मेवण्याला समजलं का आपले दाजी आले. तो मोठा मेवणा पळत आला, त्यानं दार ढकललं, दाजी कधी आलात, बरे आहात का, मजेत आहात का. मेवण्याचा आवाज ऐकल्याबरोबर याला वाटलं आता आपल्या लाह्यांचं पितळ उघडं पडणार. जावयाने जे तोंड फिरवलं, मान खाली घातली. मान खाली घातल्याबरोबर तो मेवणा तिथं गेला, म्हटला, दाजी काही झालं का हो, काही राग आला का, तुम्ही बोलत का नाही. समोरून जाऊन खाली वाकून तोंडाकडे बघितलं, बघतो तर काय आपल्या दाजींचं तोंड सगळं कशाने तरी सुजलेलं. तो घाबरला, हाक मारली, आई बाबा पटकन या, आपल्या दाजींचं तोंड कशाने तरी सुजलं. बाबा म्हटले, अरे 2च मिनिटं झालं बाहेर गेलो होत, अचानक काय झालं म्हटले. घरातली सगळी मंडळी पळत आली, आजूबाजूची माणसं गोळा झाली, कदाचित म्हटले गालफुगे वगैरे काहीतरी झाले असेल, रस्त्याने येताना काहीतरी प्रॉब्लेम. डॉक्टर बोलवला, अनेक प्रकारचे उपाय केले, डॉक्टरने अनेक प्रकारचे इंजेक्शन दिले, इंजेक्शन देऊन देऊन याच्या अंगाची चाळण झाली, पण याचं तोंड काही वसरेना. शेवटी सासूबाई म्हटली, इतक्या वर्षानं जावं याला एकटाच आले, त्यात हे काय होऊन बसलंय, तिकडे त्यांच्या घरच्या लोकांना माहिती पडलं तर आपलं काही खरं राहणार नाही, काही करून म्हटले जावयाच्या तोंडावरची सूज कमी झाली पाहिजे, काय करावं काय करावं. सगळे उपाय करून थकले. सासूबाई म्हटली, असं करा, आता माझं एक ऐका,
घरगुती आणि गावठी उपाय करा, कारण सासूबाई जरा गावातली गावठी होती ना. गावठी उपाय करा म्हटले. काय करा? सासूबाई म्हटली असं करा, पूर्वीच्या काळी अंगावर जर सूज आली तर वाळूने किंवा विटेने शेकवायचे. म्हटली आपण असं करू, आपल्या जावयांचे गाल म्हणे शेकून काढू. पण सूज इतकी डेंजर आहे, वाळू विटेचा फरक पडणार नाही. सासूबाईने ऑर्डर दिली. म्हटली 2 उलटण्या लोखंडी मस्तपैकी चुलीत तापायला घाला. 2 लोखंडाच्या उलटण्या चुलीमध्ये तापायला घातल्या, चांगल्या चरचरीत लाल केल्या, जावयाच्या दोन्ही गालावर ठेवल्या. पण तुम्हाला खरं सांगते, जावयाची जाताच अशी आहे, सासूरवाडीला कितीही त्रास सहन करावा लागला तरी चालेल, पण सासऱ्याच्या घरी आपली इज्जत जाऊ द्यायची काही जोरात नाही. म्हटली बघा, इज्जत जाऊ द्यायची नाही. इज्जतीसाठी तेवढी चटके सुद्धा त्यानं सहन केले. चटके देऊन सुद्धा गालावरची सूज काही वसरत नाही. सगळे उपाय करून कंटाळली बरं का. शेवटी त्याचा सगळ्यात छोटा मेवना गेला होता शाळेत, आणि नेमकं गुरुजीने शिकवलं, बाळांनो, एखाद्या माणसाची दातखीळ जर बसली आणि एखादा माणूस जर तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं, तो ऑटोमॅटिक तोंड उघडतो. संध्याकाळी शाळा सुटली, बाळ्या घरी आला बघतो तर काय घरासमोर सगळी गर्दी जमलेली. काय झाले? लहान मुलं काय कुणीच काही सांगत नाही. गर्दीतून पुढे गेला, बघतो तर काय आपले दाजी आलेत, ते तोंड उघडत नाही एवढं त्याला कळालं. आणि लहान मुलं हुशार असतात. गुरुजींचं वाक्य आठवलं. गुरुजींनी सांगितलं, एखादा माणूस जर तोंड उघडत नसेल तर त्याचं नाक दाबायचं. बाळ्या गर्दीतून पुढे गेला तसा त्यानं दाजींचं नाक दाबून धरलं. 1 मिनिट झाला आणि जीव जायची पाळी आल्या बरोबर त्या दाजींनी सगळ्यांच्या अंगावर फुर्रकन मुरमुऱ्यांचा फवारा. त्याच्या तोंडात काय आहे हे अगोदरच जर लोकांना कळालं असतं तर त्याला चटके घेण्याची, इंजेक्शन घेण्याची गरज नव्हती. जीवन जगताना वर्म जर चुकलं तर दुःख भोगावं लागतं. तुकोबर आहे म्हणतात, देवा अशी वर्मे सांगा, ऐसी वर्मे मज दावी नारायणा, ऐशी वर्मे मज दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा. अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी, अंतरीच्या खुना प्रगटोनी, ऐसी वर्मे मज दावी नारायणा, ऐशी वर्मे मज दावी नारायणा, ऐशी वर्मे मज दावी नारायणा, ऐशी वर्मे मज दावी नारायणा. अंतरीच्या खुणा प्रगटोनी, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, अंतरी खुणा प्रगटोनी, अंतरीच्या खुणा प्रगटोनी, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा, ऐसे वर्म दावी नारायणा. तुकोबर आहे देवाला म्हणतात, देवा असं वर्म सांगा, ऐसी वर्मे मज दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रगटोनी. देवा असं वर्म सांगा जे वर्म आमच्याकडून चुकता कामा नये. म्हणून तुकोबर आहे म्हणतात, जे भगवान परमात्म्याच्या मनात आले, देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. जे भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आलं त्या ठिकाणी या जगामध्ये कोणाचंच काही चालत नाही. आणि ज्यानं भगवान परमात्म्याची भक्ती केली, जो हरिश्चंद्र राजा, त्यानं सुद्धा देवाची एवढी भक्ती केली, पण त्या हरिश्चंद्र राजाचे देवाने किती हाल केले. अभंगाचे 2रे चरण. हरिचंद्र तारा राणी, 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 हरिचंद्र तारा
हरिचंद्र तारा राणी वाहे रमा हरी हरिचंद्र तारा हरिचंद्र हरिचंद्र तारा हरिचंद्र तारा चंद्र तारा माहे रोमा हरि पाये माहे रोमा हरि पाये हरिचंद्र हरिचंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी. जो हरिचंद्र राजा रात्रंदिवस भगवान महादेवांची तो भक्ती करायचा, पण त्या हरिचंद्र राजाचे देवानं किती हाल, थोडं इको बेस, त्या हरिचंद्र राजाचे देवानं किती हाल केले का त्याला दुसऱ्याच्या घरी काम करायला लावलं. उदाहरण देऊन सांगेल का ज्या वेळेला हरिचंद्र राजा एक दिवस महादेवाच्या भगवान महादेवांच्या मंदिरामध्ये पूजे करता गेले होते, त्या ठिकाणी विश्वामित्र नावाचा राजा आला. दोघांची भेट झाल्यानंतर विश्वामित्राने सांगितलं, हरिचंद्र राजा रात्री मला एक स्वप्न पडलं. म्हटले काय? राजा तू संपूर्ण तुझं राज्य मला दान दिले असं मला स्वप्न पडलं. हरिचंद्र राजा विश्वामित्र राजाला म्हणताय का मी माझं राज्य तुम्हाला दान दिलं असं तुम्हाला स्वप्न पडलं, ते स्वप्न आता मला सत्यामध्ये उतरवायचंय. म्हणून हरिचंद्र राजाने आपलं जे काही संपूर्ण राज्य होतं ते संपूर्ण राज्य खरंच त्या विश्वामित्र राजाला दान केलं. सांगितलं, विश्वामित्रा आजपासून हे सगळं राज्य आता मी तुला दान करतोय. दान करतोय म्हटल्यानंतर विश्वामित्राने सांगितलं असं चालणार नाही. दान करतोय बोलून कुणी दान करतं का? त्याच्याकरता काहीतरी पण वगैरे करावा लागतो. म्हटले ठीक आहे. त्या टायमाला हरिचंद्र राजाने काय केलं, आपली बायको तारामती राणी, आपला 11 वर्षाचा मुलगा रोहिदास याला बरोबर घेतलं. तिघे जण एका जागेवर बसले, हातामध्ये पाणी घेतलं, संकल्प केला का आजपासून हे जे राज्य आहे ते माझं नाही, माझ्या बायकोचं नाही, माझ्या मुलांचं सुद्धा नाही. आजपासून हे सगळं राज्य फक्त विश्वामित्राचं आहे. बायकोच्या मुलाच्या भोवती असं पाणी फिरवलं, स्वतःच्या अंगावरून पाणी फिरवलं, संकल्प केला का या राज्याचा आम्ही तिघांनी आज त्याग केला आणि हे राज्य आता विश्वामित्र राजाचं झालं. विश्वामित्र राजाचं राज्य झालं. झाल्यानंतर विश्वामित्राने सांगितलं, राजा अजून एक स्वप्न पडलं. म्हटले काय? तू 3.5 भार सोनं सुद्धा राज्याबरोबर मला दान दिले. हरिचंद्र राजाने सांगितलं, विश्वामित्र राजे 3.5 भार नाही, कितीतरी भार सोनं माझ्या राज्यात आहे, तुम्हाला पाहिजे तेवढं सोनं घ्या. त्यानं सांगितलं, आता हे राज्य झालं म्हटल्यानंतर राज्यातलं सोनं सुद्धा माझं झालंय, तुला जर सोनं द्यायचं असेल तर मला कमवून दे. त्या राज्याचा त्याग केला आणि हरिचंद्र राजा, तारामती राणी आणि त्यांचा 11 वर्षाचा मुलगा रोहिदास तिघे जण आपलं राज्याचा त्याग करून निघाले. काशीच्या बाजारामध्ये आले आणि पूर्वीच्या काळी असं होतं का आपण म्हणतो ना सालाने गडी पूर्वी काम करायचे, तसं 1 वर्षभराकरता माणसं जर कामाला लागत असतील ना तर काशीच्या बाजारामध्ये जो कोणी आपल्या डोक्यावर गवताची पेंडी घेऊन उभा राहील तो वर्षभर काम करण्याकरता योग्य आहे असं समजलं जायचं. हरिचंद्र राजा, तारामती राणी आणि त्यांचा 11 वर्षाचा मुलगा रोहिदास हे तिघे जण काशीच्या बाजारामध्ये डोक्यावर गवताची पेंडी घेऊन उभे राहिले. तेवढ्यात एका गावचा पाटील आला. सांगितलं, वर्षभर कामा करता तयार आहात? हरिचंद्र राजाने सांगितलं, हो. किती देणार? वर्षाला म्हटले 1.5 भार सोनं देणार. चालेल म्हटले. आता राजाने विचारलं, काम काय आहे? त्या पाटलाने सांगितलं, काही नाही, आमच्या गावामध्ये स्मशानातली प्रेते राखण्याचं काम तुला द्यायचंय आणि ती प्रेत नंतर तिथे जर विजली का नंतर उरलं सुरलं का तुला पाणी भरण्याचं काम करायचंय. राजाने सांगितलं, हरकत नाही. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला त्याची बायको तारामती राणी उभी होती. दिसायला फार सुंदर होती. इतकी सुंदर स्त्री बघितली आणि तिथे
एका माणसाच्या मनामध्ये विचार आला की अरे या स्त्रीला जर आपण आपल्या घरी जर नेलं आणि हिला जर धंद्यावर ठेवलं तर आपला धंदा खूप चालेल, असा विचार त्या पुरुषाच्या मनामध्ये आला. आणि तेवढ्यात तिथे काशीचा एक ब्राह्मण आला. त्या ब्राह्मणाने ओळखलं, अरे ही तर तारामती राणी सारखी वाटते, पण राणी कशाला वर्षभर कुणाच्या घरी काम करेलो, असा त्याच्या डोक्यामध्ये विचार आला. पण तरी सुद्धा तारामती राणी सारखी ही वाटते. जवळ जाऊन बघितलं तर खरंच ती तारामती राणी होती. आणि जो माणूस तिचा सौदा करत होता ना, त्यावेळी त्या ब्राह्मणाच्या मनामध्ये विचार आला की अरे हा नालायक माणूस तिला कुठेतरी घेऊन जाणार, तिचा कुठेतरी सौदा करणार. या देवीचं उद्या काय होईल मला माहित नाही, या देवीला आता मला वाचवलं पाहिजे. तो ब्राह्मण त्या तारामती जवळ गेला आणि सांगितलं, ताई आई हात जोडून विनंती करतो, वर्षभर कामा करता तयार आहात का? तिने सांगितलं हो. काय काम आहे तुमच्या घरी? त्यानं ओळखलं होतं ही तारामती राणी. त्यानं सांगितलं काय नाही बाई, आमच्या घरी फक्त देवघर साफ करण्याचं काम तुमचं राहील, देवपूजा करण्याचं काम तुमचं राहील. तिने सांगितलं हरकत नाही. ब्राह्मणाने सांगितलं तो जर तुला 2 भार सोनं देत असेल, मी तुला 3 भार सोनं देतो, पण अर्धा तास बाई फक्त तुम्ही त्यांना हो म्हणू नका. एखादी परकी बाई घरी न्यायची म्हटल्यानंतर स्वतःच्या बायकोची परवानगी पाहिजे ना. तो ब्राह्मण पळत पळत आपल्या घरी गेला. बायकोच्या समोर दोन्ही हात जोडले आणि सांगितलं, अगं ज्या लक्ष्मीच्या जीवावर आज आपला संसार प्रपंच उभा आहे, जिच्या जीवावर आपण 2 टाइमाचं अन्न आनंदाने खातोय, जिच्या जीवावर आपण या घरामध्ये राहतोय, ती देवी ती लक्ष्मी आज बाजारामध्ये स्वतःचं शरीर विकण्याकरता उभी आहे. एकच कर लक्ष्मी, त्या देवीला आपल्या घरी आणण्याकरता परवानगी दे. जी स्त्री बाजारात उभी आहे ती सामान्य स्त्री नाही. अगं ज्या टायमाला मी त्या हरिश्चंद्र राजाच्या राजवाड्यामध्ये पूजा विधी करण्याकरता जायचो ना, आपण ब्राह्मणाला नंतर सूप भरून काय देतो, धान्य देतो, पण ती देवी मला सूप भरून सोन्याच्या मोहरा द्यायची. आज तिच्या सोन्याच्या मोहरांवर आपलं एवढं ऐश्वर्य उभं राहिले. तीच देवी आज अयोध्या काशीच्या बाजारात उभी आहे. बायकोने सांगितलं हरकत नाही, आपण दोघंही जाऊन तिला घेऊन येऊ. त्या ब्राह्मणाची बायको आणि तो ब्राह्मण दोघं जण काशीच्या बाजारात आले. तिला सांगितलं बाई चला, आमच्याकडे फक्त तुम्हाला देवपूजा करायचं काम, देवघर साफ करण्याचं काम आहे, दुसरं काम आम्ही तुम्हाला सांगणार नाही. चालेल म्हटली. हरिश्चंद्र राजाने बायकोला सांगितलं, बघ आपण सूर्यवंशातले राजे आहोत, एकच कर, ज्याच्या घरी चालली त्याचं काम वर्षभर प्रामाणिकपणे कर, एवढीच माझी इच्छा आहे. निघाली तारामती राणी, निघाली, पण पाठीमागे दिसला तो आपला 11 वर्षाचा मुलगा रोहिदास. रोहिदासाला बघितलं, ती चालली होती, ब्राह्मण पुढे चालला होता आणि काही क्षण ती थांबली. ब्राह्मणाने सांगितलं, देवी का थांबलात तुम्ही? तिने सांगितलं, मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे, पण आज या ठिकाणी एका गायीची आणि एका वासराची ताटातूट होते. गायी चालली एका दिशेला, वासरू चाललं एका दिशेला. वासरा विना, गायी विना वासरू कधी राहू शकत नाही. आज माझा 11 वर्षाचा मुलगा रोहिदास आहे, बापाला एका पाटलानं घेतले, तुम्ही मला एका ब्राह्मणानं घेतलंय, पण माझ्या 11 वर्षाच्या मुलाचं आता काय करायचं? तुम्ही जर याचा सांभाळ जर करत असाल तर मी तुमच्या घरी यायला तयार आहे. ब्राह्मणाने सांगितलं, बाई हरकत नाही, तुमच्या मुलाला सुद्धा आपल्या बरोबर घ्या. मला याच्यातून एक सांगायचंय का एवढा मोठा हरिश्चंद्र राजा, काय कमी होतं व त्याला? स्वप्नामध्ये सगळं राज्य विश्वामित्राला दान केलं, स्वतः एका राज्यामध्ये प्रेते राखण्याचं काम त्यानं केलं. स्वतःच्या बायकोला सुद्धा एका ब्राह्मणाच्या घरी काम करावं लागलं. आणि ज्या वेळेला त्यांचा मुलगा मरण पावला ना, त्या टायमाला ती तारामती राणी त्या मुलाचं प्रेत घेऊन स्मशानामध्ये गेली. सांगितलं, हो आपल्या बाळाचं प्रेत मला या स्मशानात जाळू द्या. हरिश्चंद्र राजाने सांगितलं, नाही नाही, इथल्या पाटलाची आज्ञा मिळाल्याशिवाय मी हे प्रेत सुद्धा या स्मशानात जाळू तुला देणार नाही. एवढा मोठा हरिश्चंद्र राजा, पण देवाने त्याचे किती हाल केले. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोमा घरी पाणी. त्यांच्या समोर तुम्ही आम्ही तर या जगामध्ये कुणीच नाही. जे पांडव अखंड देवाला विसरत नव्हते, त्या पांडवांचं सुद्धा त्या देवाने काय केलं? अभंगाचे 3रे चरण. पांडवांचा सहाय्य करे, पांडवांचा सहाय्य करे, पांडवांचा सहाय्य करे, पांडवांचा सहाय्य करे, ओ पांडवांचा सहाय्य करे, पांडवांचा सहाय्य
सहाय्यकारी केले राजा होणे दोरे केले राजा होणे दोरे मेले राजा होणे दोरे केले राजा होणे दोरे केले राजा होणे दोरे केले राजा होणे दोरे ओ हरिचंद्र तारा राणे हरिचंद्र तारा राणे ओ हरिचंद्र तारा राणे हरिचंद्र तारा राणे मेरे राजा होय मेरे राजा होय मेरे राजा होय मेरे राजा होय हरिचंद्र तारा राणे हरिचंद्र तारा राणे ओ हरिचंद्र तारा राणे हरिचंद्र तारा राणे अंडवाचा सहाय्यकारी केले राजा होणे दोरी केले राजा होणे दोरी केले राजा होणे दोरी पांडवांचा सहाय्यकारी केले राजा होणे दोरी केले राजा होणे दोरी मेरे राजा होणे दोरी पांडवांचा सहाय्यकारी केले राजा होणे दुरी जे पांडव पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी नवी संबिती जे पांडव वनवासात सुद्धा भगवंताला कधी विसरत नव्हते त्या पांडवांना सहाय्य करणारा भगवान परमात्मा पण त्यांना सुद्धा त्यांच्या राज्यापासून दूर केलं म्हणून तुकोबाराय म्हणतात जीवन जगत असताना का जीवनाच्या वाटेवर सुख दुःखाचे चढ उतार हे चालू असतात काहींच्या जीवनामध्ये सुख येतं काहींच्या जीवनामध्ये दुःख येतं पण माणसाचे दिवस कधी बसून राहत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कधीच कुणाचे दिवस बसून राहत नाही एखादा श्रीमंत असेल भरपूर पैसा असेल आणि एखादा गरीब असेल माझं एकच मत आहे प्रत्येकाने आपल्या दारावर एक पाटी लावायची ती पाटी कुठली हेही दिवस जातील काय हेही दिवस जातील माणसाचे दिवस कधीच बसून राहत नाही